हालेलुया. स्तोत्रसहिता 91 ज्याच्यावरती हे गाणं आहे तुझी दया सनातन आहे. आमेन. Amen. Amen. Hallelujah. Thank you, Jesus. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या पंखाखाली आश्रय
हालेलुया. यस, प्रभूच्या सर्वश्रेष्ठ नावाला धन्यवाद असो. आणि जे अनाउन्समेंट आले लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे चर्चची व्यवस्था असेल आणि खूप आत्मिकता आपल्यामध्ये असावी. हाच उद्देश आहे. तुम्ही आत्मिक असाल तर तुम्ही प्रभूच्या असणार. सार्वकालिक जीवनामध्ये सर्वांनी जावे या उद्देशानं आज आपण या ठिकाणी आहोत. आणि प्रभूला धन्यवाद आणि प्रभूची स्तुती असो. ओके, म्हणा हालेलुया जोरामध्ये, हालेलुया. यस, ओके. आणि प्रभूला गौरव, प्रभूला महिमा देऊया. गेल्या वेळेस आम्ही पाहिलं की चर्च आणि चर्चचा बर्थ, चर्चचा जन्म. आणि मग आपण चर्चचा जो जन्म आहे तो कधी झाला तर डे ऑफ पेंटिकॉस्ट. आणि डे ऑफ पेंटिकॉस्ट म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे की 50th डे म्हणजे 50वा दिवस. आणि म्हणून लक्षात घ्या, चर्चचा जन्म 2000 वर्षापूर्वी डे ऑफ पेंटिकॉस्ट, पवित्र आत्मा या भूतलावर आला 50व्या दिवशी. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. आणि पुनरुत्थित झाल्यानंतर तो पित्याकडे गेला, स्वर्गामध्ये गेला. आणि त्याच्यानंतर रिझरेक्शन नंतर 50वा दिवस जो आहे त्या दिवशी तो पवित्र आत्मा या भूतलावर आलेला आहे. लक्षात घ्या, आफ्टर रिझरेक्शन 50th डे. आणि त्या दिवशी काय झालेलं आहे, 50th डेला महत्वाची गोष्ट काय झालेली आहे तर चर्चचा जन्म झालेला आहे. चर्चचा जन्म झालेला आहे. चर्च म्हणजे कोण तर तुम्ही सर्वच. चर्च म्हणजे तुम्ही सर्वांचा म्हणजे आम्हा सर्वांचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, जरी आम्ही येशूच्या पवित्र नावामध्ये आम्ही आज बाप्तिस्मा घेतो, काल बाप्तिस्मा घेतला आहे, कधी बाप्तिस्मा गेले, ज्या सालामध्ये ज्या इयरमध्ये तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे ते सर्व लक्षात घ्या, ते सर्व जन्म पावलेले आहेत डे ऑफ पेंटिकॉस्ट. चर्चचा जन्म, चर्च म्हणजे लोक, चर्च म्हणजे तुम्ही, तर तुमचा जन्म 50व्या दिवशी झालेला आहे. आमेन आमेन आमेन. आणि आम्ही महत्वाच्या आणि गोष्टी गेल्या वेळेस पाहिल्या की तुमचं एज किती आहे, तुमचं वय किती आहे. तर लक्षात घ्या, गेलेलं जे आयुष्य आहे 50 वर्ष, 40 वर्ष, 20 वर्ष, कोण म्हणे 21 वर्षाचा मी आहे, कोण म्हणे 26 वर्षाचा आहे, कोण 35 वर्षाचा असेल, कोण 40 वर्ष माझं वय आहे, कोण म्हणे 51 वर्षाचा मी आहे. नाही, ते तुमचं वय नाही, ते गेलेलं आहे हे वय. ते काय तुम्ही पुढ्या पाठीमागं किंवा परत आणू शकत नाही. ते वय गेलेलं आहे. परंतु जे आहे, जे तुमच्या जवळ आहे ते तुमचं खरं एज आहे. जो दिवस तुम्हाला देवानं जोडलेला आहे तो दिवस म्हणजे 24 आवर्स हे तुमचं वय आहे. हे त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून प्रभूला गौरव, प्रभूला महिमा असो. आणि विश्वासू जीवन नाही का, जे विश्वासू जीवन प्रभूपासून मिळालेलं आहे त्या विश्वासामध्ये आपण सर्वांनी वाढलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, फार महत्वाची गोष्ट आम्ही ऐकली की आपण सर्वजण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. आणि म्हणून आम्ही एकमेकाशी अशी संलग्न आहोत, एकमेकावर प्रीती करणारे असे असले पाहिजे. करिंथकाच्या अध्यायामध्ये 1 कोरिंथमध्ये आम्ही वाचतो की प्रीती जी आहे ती प्रीती सर्व पापांची राळ झाकते म्हटलेलं आहे. म्हणजे सर्व लक्षात घ्या, असं प्रेम असायला पाहिजे. हे लक्षात घ्या, हे क्वालिटी आहे देवाच्या लोकांमध्ये असलेली क्वालिटी. देवा त्याच्या वचनातून सांगतो. आणि म्हणून हे फार महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून आम्ही कुणाची तुलना करू नये किंवा कुणाला कमी लेखू नये. आम्ही त्यांच्यावर काय करायला पाहिजे, प्रेमच केलं पाहिजे, प्रीतीच केली पाहिजे. कारण प्रीतीच आम्हाला काय करते, त्यांच्या सर्व म्हणजे चुकांची, त्यांनी केलेल्या मिस्टेकची सर्व काय होते, क्षमा होते. त्यांच्या प्रीती जर असेल नाही का तर पापांची राज झाकून टाकते म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, इतकं महान आहे ते प्रीतीमध्ये. आणि सर्व बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ प्रीती आहे. आणि म्हणून प्रीती म्हणजेच देवाची. जिथं प्रीती आहे तिथं देव आहे, जिथं प्रीती नाही, जिथं प्रेम नाही तिथं देव नाही. सो गॉड इज लव्ह. म्हणून देव प्रीती आहे, देव प्रेम आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, हे प्रेम तुमच्यामध्ये असायला पाहिजे. या ठिकाणी तुम्ही ऐकत आहात, हे सर्व तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे. तुमच्या आत्मिक उन्नती व्हावी, तुम्ही देवाच्या जवळ असावे, येशू जवळ असावे. जो येशू या स्वर्गात सोडून या भूतलावर 2000 वर्षापूर्वी आलेला होता, तो आता
तो जिवंत आहे, परंतु तो प्रत्यक्षात तो पुन्हा मेघारून आणि तो पुन्हा येत आहे. आणि म्हणून तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी येत आहे. जिथं तो आहे तिथं आम्ही असावे. सो लक्षात घ्या, आम्ही यासाठी निवडलेले आहोत, यासाठी जिवंत आहोत की जिथं प्रभू येशू आहे तिथं आम्ही असायला पाहिजे. आमेन आमेन आमेन. यासाठी तुम्ही चर्चमध्ये आलेला, यासाठी तुम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे, तुम्हाला आणण्यात आलेलं आहे. तुम्ही आलेला नाही तर तुम्हाला आणण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, मी काय म्हणालो, तुम्ही स्वतःहून आलेलं नाही तर तुम्हाला इथं आणण्यात आलेलं आहे. आणि तो आणणारा पवित्र आत्मा आहे. हालेलुया. आणि म्हणून पवित्र आत्म्याने तुम्ही आणलेले आहात हे नक्की आहे. तुम्ही स्वतःहून इथं आलेलं नाही. आणि म्हणून पवित्र आत्म्यानं भरून जा. वॉक विथ स्पिरिट, लिव्ह विथ स्पिरिट. आणि म्हणून पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन या ठिकाणी आहे. ही जागा आहे. या जागेमध्ये तुम्हाला यासाठी आणलेलं आहे, पवित्र आत्म्याने तुम्ही पावित्र्याने युक्त व्हावे, देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही असावे. हो, तुम्ही कोणीही असा, परंतु पवित्र आत्मा तुम्हाला घेऊन आलेला आहे. म्हणा प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून अशा चांगल्या अशा देवाच्या ज्या गोष्टी आहेत आम्ही शिकाव्यात आणि देवाला गौरव आणि देवाला महिमा द्यावा. आणि चर्च, अजून ऐकलं की चर्च म्हणजे कुटुंब आहे. चर्च मीन्स फॅमिली. आणि म्हणून लक्षात घ्या, एक महत्वाची गोष्ट आहे, चर्च एक कुटुंब आहे. आणि चर्च हे महत्वपूर्ण ठिकाण आहे, महत्वपूर्ण अशी प्लेस आहे या जगामध्ये. देवाचे लोक, देवावर प्रीती करणारे लोक चर्चमध्ये असतात. देवाचं वचन ऐकणारे लोक चर्चमध्ये असतात. आणि चर्चमध्ये लक्षात घ्या, फक्त रिडेम्पशन म्हणजे मुक्तीचा संदेश, पाप क्षमेचा संदेश, जीवनाचा संदेश चर्चमध्ये दिला जातो. आणि म्हणून या चर्चला हे जग हेट करतं. चर्चचा हेट किंवा तिरस्कार हे जग करतं. चर्चचा तिरस्कार का करतं? जग हे चर्चवर अटॅक का करतं? कारण चर्चमध्ये रिडेम्पशन आहे, मुक्ती आहे, चर्चमध्ये तारण आहे, चर्चमध्येच जीवन आहे. हालेलुया. कारण येशू मंडळीचा, चर्चचा हेड आहे. मस्त काय. आमेन आमेन आमेन. आणि मग जग आज जे अटॅक चर्चवर झालेले आहेत त्याचं कारण आहे की चर्चमध्ये मुक्तीचा संदेश आहे, चर्चमध्ये तारणाचा संदेश आहे, चर्चमध्ये जीवन मिळण्याचा संदेश आहे, चर्चमध्ये पवित्रता याबद्दल संदेश आहे. आमेन आमेन. आणि म्हणून चर्चचा तिरस्कार करतं. समजलं तुम्हाला? आणि म्हणून हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तो जो हेट करणारा सैतान जो आहे, त्या सैतानाला 2000 वर्षापूर्वीच प्रभू येशूनं काय केलेलं आहे? पराजित केलेलं आहे. ही इज अ डिफीटेड पर्सन. ही इज नॉट विक्टोरियस. Victory in the name of Jesus. Only victory in the name of Jesus. फक्त येशूच्या नावामध्ये विजय आहे. आणि सैतान हा पराजित आहे. तो पराजित शत्रू आहे. तो शत्रू जरूर आहे पण पराजित आहे. आणि म्हणून आम्ही त्याला भिवू नये. येशूच्या नावामध्ये त्याच्या समोर उभं राहावे. सैतानासमोर उभं राहायचं आहे. सैतानाला घाबरायचं नाही. सैतानाला समोर उभं राहायचं आहे. ओके. बायबल, देवाचं वचन आम्हाला हे सांगतं. आणि म्हणून देवाच्या वचनाप्रमाणे असलेलं जीवन तुमचं असलं पाहिजे. देवाचं वचन सांगतात तसंच आपली रचना असली पाहिजे. आणि मग देवाचं वचन जसं प्लॅन आहे, ब्लू प्रिंट आहे, जसं एखाद्या घराचा प्लॅन असतो तसं प्लॅन म्हणजे देवाचं वचन. त्या वचनाप्रमाणेच आमची जीवनाची इमारत उभा असली पाहिजे. आम्ही दुसरं काहीतरी काहीतरी घालून ती इमारत बांधली तर कधी कधी ती ढासळून जाणार आहे. फक्त देवाच्या वचनावर आधारित असलेले जीवन, देवाच्या वचनावर उभा राहिलेले जीवन, तेच खडकावर असलेले जीवन आहे. त्यांनी खडकावर घर बांधलेलं आहे. आणि किती ऊन वारा पाऊस, किती वादळ आलं, संकट समस्या आल्या, ते ढासळणार नाही. आमेन आमेन. कारण त्यांच्याबरोबर प्रभू येशू आहे. आमेन म्हणा. आमेन. हालेलुया. जोरात म्हणा. ओके. जरा समजतं तर तुम्ही हालेलुयाचा गजर करा, आमेनचा आवाज येऊ द्या. हालेलुया. आणि म्हणून लक्षात घ्या, महत्वपूर्ण गोष्ट आहे. सकाळी सॅटर्डे आहे आणि सकाळी आम्हाला कळत की उद्या संडे आहे, हॉलिडे आहे. परंतु लक्षात घ्या, सॅटर्डे आहे त्यावेळेस लक्षात घ्या आम्ही विचार करतो उद्या चर्च आहे पण मला अजून काम आहे. आणि मग आम्हाला असं होतं की नको जायला चर्चला नको जायला. नाही अजून एक आवाज येतो, नाही चर्चला, गो टू द चर्च. जा चर्चला जा.
चर्चला जा असा आवाज येतो, त्यावेळेस आम्ही अस्वस्थ, हो हो हो, अरे बापरे, मग ते काम कसं करणार, मग ते असं होणार, मग खूप मला आळस आलेला आहे, खूप बेचैनी वाटत आहे, अस्वस्थ मी आहे, माझे हाडं दुखत आहेत, हे होत आहे ते होत आहे, आणि मग लक्षात घ्या अस्वस्थ. चर्चला जा असा आवाज आल्यानंतर अस्वस्थ आहे. आणि आम्ही काय होतो, आम्ही मिस करतो चर्च. पण लक्षात घ्या, चर्च मिस करणं, लक्षात घ्या, हे आम्ही देवापासून दूर झाला आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, जो आवाज येतो चर्चला जा आणि चर्चला जाऊ नको, हे पण आवाज येतो सॅटर्डेला, संडे आहे, तयारी करता जायचं असं वाटतं, परंतु जाऊ नये, असं जाऊ नकोस असा जो आवाज आहे तो सैतानाचा आवाज आहे. आणि चर्चला जा, आणि ज्यावेळेस तुमच्यामध्ये बेचैनी अस्वस्थता निर्माण होते, चर्चला जाऊ नको असा जो आवाज आहे तो सैतानाचा. पण चर्चला जा म्हटल्यानंतर सुद्धा तुमचं शरीर जे आहे ते अस्वस्थ होतं, कसं तरी वाटतं, नो 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 गॉड, आय एम सॉरी गॉड, आम्ही प्रभू मला क्षमा कर, नाही मला जाता येत, वगैरे 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 वगैरे. पण तोच आवाज प्रभू येशूचा आहे, तोच देवाचा आवाज असतो चर्चला जाण्याबाबतीचा. आणि तो जर अवेअर केला तर तुम्हाला कधीच आशीर्वाद म्हणजे कायम लेट लेट मिळत राहतील, आणि एकदा लेट लेट लेटच होऊन जाणार. आणि म्हणून लक्षात घ्या, अर्ली आशीर्वाद नेहमी घेण्यासाठी सिद्ध असलं पाहिजे. आमेन आमेन. त्यांनी आशीर्वाद 2000 वर्षापूर्वीच आपल्याला दिलेले आहे. लक्षात घ्या, तुम्ही आशीर्वाद मागता मागता मागता, पण मी तुम्हाला सांगतो, गॅरंटीने देवाचं वचन सांगतं, तो त्याचे जे आम्हाला आशीर्वाद पाहिजे ते अगोदरच प्रभू येशूद्वारे मिळालेले आहे. जस्ट आस्क अँड रिसीव्ह, फक्त ते आम्ही मागायचे आहे ते मिळवायचे आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, अशा प्रकारचं विश्वासू जीवन आपलं असलं पाहिजे. म्हणा प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तुमचं लक्ष कुठं आहे? चर्च इग्नोर का करतो, किंवा चर्चला आम्ही अवॉइड का करतो, आम्ही कुणाचा ऐकतोय असं होतं. मी सांगितलं चर्चला जा असा जो आवाज आहे तो देवाचा आवाज आहे, पण चर्चला जाऊ नको. आणि मग असं आहे, मग तसं आहे, तुझी शारीरिक प्रवृत्ती तशी, प्रकृती बरोबर नाही, अस्वस्थ आहे, हे सर्व कुणाचा खेळ आहे? हा कुणाचा खेळ आहे? त्या सैतानाचा खेळ. लक्षात घ्या, सैतानाला वश होऊ नका, सैतानाला जय देऊ नका. फक्त जय देणारा आणि जय विजयी असणारा फक्त प्रभू येशू आहे. आमेन आमेन हालेलुया. आणि म्हणून जिथं तुमचं धन आहे, जिथं तुमचं धन आहे तिथं तुमचं मन असणार आहे. बायबल सांगतात तुमचं धन कुठं आहे तिथं तुमचं मन लागतं. लक्षात घ्या, तुमचं धन जर एखादा जगातला व्यक्ती आहे, तुमचं धन जर जगातली सर्व जगातली मौज मजा आहे, तर तिकडेच तुमचं मन लागणार. जिथं तुमचं धन आहे, जिथं तुम्हाला जे आवडणार आहे तिथंच तुमचं मन लागलेलं असतं. आणि म्हणून जगाची मैत्री देवाशिवाय. आणि म्हणून तुमचं मन जगाकडे लागलेलं आहे, कारण तुमचं सर्व जगामध्ये लपलेलं आहे, जगामध्ये ठेवलेलं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, सावधान राहा, जिथं तुमचं धन आहे तिथं तुमचं मन आहे. आणि म्हणून आम्हाला चर्च आणि मग चर्च जाण्याची आवड, आणि मग प्रभू येशूचं वचन ऐकण्याची आवड, प्रभू येशूला गौरव देण्याचं संधी अपॉर्च्युनिटी आम्हाला मिळालेली आहे. आणि म्हणून तर लक्षात घ्या, हे मन लागलं पाहिजे. कधी मला काही लोक असे विश्वास आहेत, काय प्रभूला धन्यवाद असो, प्रभूला धन्यवाद असो, आपली छोटीशी मंडळी आहे पण आत्मिक मंडळी आहे, पण शिस्त असायला पाहिजे, यासाठी सर्व देवाचं वचन सांगतात. प्रत्येकामध्ये कमतरता आहे, थोडक्या उणीवा सुद्धा देव पाहतो. आणि म्हणून एकाच गोष्टीचं अगत्य आहे, देव नेहमी तुमच्या जीवनाकडे पाहतो, प्रभू येशू नेहमी आपल्या जीवनामध्ये पाहतो, बारकाईने पाहतो आणि उणीवा सांगतो आपल्याला. पण त्या उणीवा काढण्यासाठी आहे, त्या उणीवाला भरण्यासाठी आपण नाही, पण तो सांगतो तुझ्यामध्ये एक उणीवा आहे, एकाच गोष्टीचं अगत्य आहे, आणि ते म्हणजे काय आहे? प्रभूच्या चरणाजवळ बसण्याचा जो वाटा आहे तो मरीने निवडलेला आहे, आणि तो वाटा कोणीही तिच्यापासून हिरावून घेणार. म्हणजे काय? देवाचं वचन. लक्षात घ्या. आणि म्हणून जिथं मन तिथं मन लागलं पाहिजे, कारण तिथं आपलं धन आहे. म्हणून प्रभू येशू आमचा जीवनदाता आहे, जीवन देणारा तो आहे, तोच सर्व काय आहे. ही इज अ सोर्स ऑफ आवर लाईफ. त्याच्याशिवाय आम्हाला आश्रय नाही, त्याच्याशिवाय आम्हाला जीवन नाही, त्याच्याशिवाय काहीच नाही. असं जर आहे तर आमचं मन तिथे लागलेलं असलं पाहिजे, जिथं धन म्हणजे सर्व तिथं आहे. आशीर्वादाचा उगम प्रभू येशू आहे. मला जे पाहिजे ते प्रभू येशू जवळ आहे.
त्यांना मला मुक्ती दिलेली आहे, माझं तारण केलेलं आहे, माझ्या पापांची क्षमा केलेली आहे. मी त्याच्या जवळच असलं पाहिजे, मी त्याच्यापासून दूर असता कामा नये. हे मन, हे लक्षात घ्या, हे जर सर्वस्व, ही मोठी संपत्ती प्रभू येशू आहे, हे धन प्रभू येशू आहे, तर आमचं मन त्याच्याकडे असणार. आम्ही म्हणून जिथं तुमचं धन आहे तिथं तुमचं मन आहे. तुमचं मन जगामध्ये असेल, मला जगातल्या मैत्री बरोबर असेल, जगातल्या वस्तू बरोबर असेल, जगातल्या सर्व आवडीनिवडीमध्ये असेल, तर लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो तुमचं मन तिथंच असणार आहे. तुम्ही प्रभूपासून दूर असणार आहात. म्हणून मत्ते 15:8 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, काय म्हणतो, ते माझी उपासना करतात, ते मजकडे येतात आणि हालेलुया आणि काय 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 करतात, परंतु त्यांचं अंतःकरण मज पासून दूर आहे. लक्षात घ्या, आम्ही प्रभूच्या जवळ येऊन सुद्धा हम नजदीक आकर भी प्रभु से दूर होते हैं. हमारा मन वहां पे नहीं रहता है. हम विचारों में, अपने अपने खोजों में, अपने अपने जो भी है अपने ख्यालों में रहते हैं. इसलिए हमारा मन जो है, हमारा ध्यान जो है प्रभु पर नहीं रहता है. इसलिए जो चर्च है एक फैमिली, एक रिस्पेक्ट वन अनदर, एक दूसरे से प्यार करने वाला चर्च, एक दूसरे को सम्मान करने वाला चर्च, रिस्पेक्ट वन अनदर, प्यार प्यार प्यार, बस प्यार ही प्यार, प्रेम प्रेम प्रेम, फक्त प्रेमच. आणि म्हणून लक्षात घ्या, हे फार महत्वपूर्ण आहे. आणि यामुळे सैतानाला येण्यास काही जागा मिळत नाही, त्याला कुठंच शिरायला येत नाही, किंवा तो चिंगरा चिंगरीत तो मरून जाईल. असं देवाच्या सानिध्याने सर्व देवाच्या संरक्षणामध्ये आपण वेष्टीत असतो. सो सैतानाला काहीच करता येत नाही. आणि असं जीवन तुम्ही स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून, कारण आम्ही जगामध्ये गेलो तर जगामध्ये तुम्हाला प्रभू सापडणार नाही. प्रभू नाही, जग प्रभू म्हणतो मी नाही का जगामध्ये आलो, जगावर विजय मिळवलेला आहे. तो सांगतो पहिले योहान 2:15-16 मध्ये, या युगाबरोबर तुम्ही समोर पासू नका. म्हणजे काय, मी या जगामध्ये नाही आहे. या युगामध्ये, ज्या जगामध्ये तुम्ही राहता त्या जगामध्ये मी नाही आहे. आणि जगामध्ये तुम्ही माझा शोध का करता? जगामध्ये तुम्ही शोध केला तर मी तुम्हाला मिळणारच नाही. Why we are searching in this world? Jesus personally himself he told us, त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की I am not in this world now. मी पित्याच्या उजवीकडे बसलेलो आहे. आय एम लाईव्ह गॉड, मी जिवंत देव आहे. आमेन आमेन आमेन. तो लाईव्ह गॉड आहे. आणि हे जग जे आहे, हे जग एकदम पापाच्या अंधकाराने वेचलेलं आहे. या युगाचा देव वेगळा झालेला आहे. सैतान अधिपती आहे. तुम्ही 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. लक्षात घ्या, जे पवित्र आत्मा जो आहे कार्यरत आहे. पवित्र आत्मा 3 गोष्टी बद्दल तो सांगतो, 3 गोष्टीबद्दल खात्री करतो. लक्षात घ्या, पहिली गोष्ट काय ऐकली तुम्ही? तो पापांविषयी. का पापांविषयी? कारण प्रभू येशू म्हणतो ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. प्रभू येशू म्हणतो माझ्यावर ते विश्वास ठेवत नाहीत. येशूवर विश्वास ठेवणं म्हणजे पाप विरहित आहे. पण येशूवर विश्वास न ठेवणं हे पापी जीवन आहे, नरकाकडे जाणारे जीवन आहे. आणि म्हणून ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. येशू म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवत नाही म्हणजे पापाविषयी. पवित्र आत्मा ही खात्री करून देतो. पवित्र आत्मा सांगतो येशूवर विश्वास होतो असला पाहिजे, तर तुझ्या काही पाप असणार नाही. येशूमध्ये नाहीस तर तू पापामध्ये नाहीस. पापाच्या दास्यत्वामध्ये तू नाहीस, कारण पापाच्या दास्यत्वातून सुटका येशूद्वारे तुला मिळालेली आहे. आमेन आमेन. आणि म्हणून लक्षात घ्या, दुसरी गोष्ट मी ऐकली नीतिमत्वाविषयी. का? तर प्रभू येशू म्हणतो की मी आता पित्याकडे जातो, मी आता इथून पुढे तुम्हाला दिसणार नाही. न दिसणाऱ्या देवावर आम्ही विश्वासित राहायचा. न दिसणारा प्रभू येशू, आम्ही त्याच्या संबंधामध्ये विश्वासू असलं पाहिजे. नीतिमत्व काय आहे? नीतिमत्वाविषयी म्हणजे नीतिमत्व जे आहे ते विश्वासाने प्राप्त होतं. नीतिमत्व विश्वासाने प्राप्त होतं आणि विश्वास जो आहे देवाच्या वचनाने प्राप्त होतो. लक्षात घ्या. आणि म्हणून हे सत्य, हे सुसूत्रता, ही सिस्टीम लक्षात घ्या आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. आम्ही जगापासून वेगळे आहोत. जगात जरूर आहोत, परंतु या जगापासून वेगळे. वी आर अ डिफरंट पीपल. सो गॉड लव्स अस. आणि प्रवेश आमच्यावर प्रीती करतो. आम्ही थोडके आहोत. लक्षात घ्या. आणि म्हणून लक्षात घ्या, सैतान कार्य करत आहे मंडळांमध्ये. सैतान देवाच्या लोकांमध्ये कार्य करत आहे. पण लक्षात घ्या, देवाच्या लोकांना ऐका, त्या सैतानाला तुम्ही पायाखाली तोडवलं पाहिजे. आमेन. ते लक्षात घ्या, स्वर्ग कुणासाठी आहे? फक्त
फक्त येशूवर विश्वास ठेवण्यासाठी आहे. आमेन आमेन आमेन. आणि मग जसं येशू सांगतो तसंच आम्ही असला पाहिजे, कारण येशूने जगाचा उद्धार केलेला आहे. येशूच उद्धाराचा मार्ग आहे. येशूच म्हणतो आय एम द वे, द ट्रूथ अँड द लाईफ. द वे, येशूच मार्ग आहे, येशूच जीवन आहे आणि येशूच सत्य आहे. नो वन, कुठलंच काही नाही या जगामध्ये, दुसरं कोणी नाहीये, एकही येशू मसीह. तो मग कुठे जाऊ आम्ही कुठे जाऊ? कुठे जाणार तुम्ही? येशूला जगू शकताय तुम्ही? नो नो नेव्हर, कधीच जगू शकत नाही. जिवंत असून मेलेले असणार. मेलेली मळे जसे आम्ही जगतो येशूविना, तर मेलेली मळी आहोत. प्रेत आहेत, प्रेत जिवंत आहे, शरीरामध्ये आहे, पण येशूविना डेड बॉडीज. दे आर वॉकिंग, दे आर टॉकिंग, दे आर सिंगिंग द बॉलिवूड सॉन्ग, दे आर वॉचिंग मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप, व्हॉट एव्हर बी. लक्षात घ्या, सर्व इव्हिल थिंग्स इन दिस वर्ल्ड, या युगाबरोबर समोर असू नका म्हटलेलं आहे. सर्व काही इव्हिल. ठीक आहे, तुम्ही जाता संदेश ऐकायला जाता किंवा एखादा मेसेज आता आपण टाकणार आहोत, पण लक्षात घ्या कितीतरी ॲडव्हर्टाईज असणार आहे. किती ॲडव्हर्टाईज तुमच्या डोळ्यासमोरून, तुमच्या इथून जातात ॲडव्हर्टाईज. किती ॲडव्हर्टाईज आणि किती संदेश. कसा संदेश तुमच्या लक्षात राहणार? सर्व इव्हिल थिंग्स आहे, सर्व वाईट गोष्टी, सैतानी गोष्टी सगळीकडे आहेत. अशा जगामध्ये तुम्ही राहता. देवाच्या लोकांनो, तुम्ही विसरू नका, तुम्हाला देवानं निवडलेलं आहे. एक विशेष उद्देश तुमच्यासाठी आहे. जे तुम्हाला ऐकायला मिळतं देवाच्या गौरवासाठी. तुम्हाला जे काय ऐकायला मिळतं तुमच्यावर देव प्रेम करतो म्हणून. जे काही तुम्हाला ऐकायला मिळतं यासाठी की यू आर द स्पेशल फॉर द लॉर्ड. तुम्ही देवाची सेवा, देवाची भक्ती करणारी लोक आहात. लक्षात घ्या. आणि कारण सार्वकालिक जीवनामध्ये एक स्पेशल प्लेस प्रभू येशूनं तयार केलेली आहे. हालेलुया. येशूनं तुमच्यासाठी, माझ्यासाठी जागा तयार केलेली आहे. अँड ही इज कमिंग व्हेरी सून. तो लवकरच येत आहे. जिथं ती जागा आहे तिथं ते आम्ही असायला पाहिजे. आमेन आमेन. हालेलुया. फार सुंदर प्लेस ते आहे, फार सुंदर जागा त्यानं आमच्यासाठी केलेली आहे. आम्ही लायक ठरावे, आम्ही लायक असावे म्हणून आम्ही कायम जागृत असं आला पाहिजे. आमेन. हालेलुया. आणि मग तुमचं लक्ष जे आहे तुम्ही जगाकडे लावता. तुमचं लक्ष कुठं असलं पाहिजे? जीसस. येशूकडे दृष्टी लावा हो, प्रभूकडे दृष्टी लावा हो. का? जेथे शांती, सुख, समाधान, आशा, धीर आणि कृपादान. येशूकडे दृष्टी लावा. सो फोकस हा जो शब्द आहे, फोकस हे वर्ड जो आहे, शब्द जो फोकस आहे, लक्षात घ्या, हा शब्द गिफ्टेड वर्ड आहे. गिफ्टेड. आणि देवानं दिलेलं आहे फोकस. फोकस पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही अनेक वेळा वाचता, हे माझ्या मुला, हे माझ्या मुली, तुझं लक्ष माझ्या वचनाकडे लाव. तुझं लक्ष फोकस. when you focus on you, when you focus on Jesus, we will be blessed. आम्ही येशूकडे दृष्टी लावतो तर काय होतो? आम्ही आशीर्वादित होतो. आशीर्वादित होता तुम्ही निराश होत नाही. तुम्ही निराश कुठं तुमचं लक्ष असतं तेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष देता, तुम्ही दुसऱ्याकडे लक्ष देता, तुम्ही जगाकडे लक्ष देता, तर यू विल बी डिप्रेस. शुअरली, खात्रीने मी सांगतो, तुम्ही डिप्रेस मध्ये असणार. तुम्ही काय असणार? निराश असणार. तुम्ही सर्व लक्षात घ्या, हे सर्व आम्हाला निराश, खिन्नतेकडे असणार. डिस्ट्रेस, डिप्रेस्ड. आमचं लक्ष जर जगाकडे असेल, पण आमचा फोकस, इंग्लिशमध्ये फोकस लक्षला म्हणलेलं आहे. आमचं लक्ष जर येशूकडे आहे तर आम्ही निश्चित काय असणार आहोत? जोरात म्हणा, आशीर्वादित. we will be blessed. We will be blessed when we focus on Jesus Christ. He is our Lord and Savior. Amen. म्हणा praise the Lord. जोरामध्ये येशूसाठी टाळ्या वाजवूया, जोरामध्ये. आमेन आमेन आमेन. ओके. हालेलुया. येशूला गौरव, येशूला गौरव. हालेलुया. आणि म्हणून लक्षात घ्या, तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. पित्याच्या उजवीकडे आहे. आणि म्हणून जर तो पित्याच्या उजवीकडे आहे, पवित्र स्थानामध्ये तो आहे, तर आमची दृष्टी कुठे असली पाहिजे? त्याच्याकडे असली पाहिजे. आमचा फोकस त्याच्याकडे असला पाहिजे. इकडे जगामध्ये नाही. आम्ही जगामध्ये येशूला शोधायचा प्रयत्न करायचा नाही. म्हणून शिष्य, त्याचे फॉलोअर्स
प्रभू येशूचे शिष्य काय म्हणतात, आता आम्ही जसं त्याला पाहिलं होतं, कारण येशू त्यांच्याबरोबर होता, येशू ही जीसस वॉक विथ देम, परंतु आता मी तसं त्याला पाहणार नाही, कारण आम्ही आता जसं आम्ही पाहिलं तसं पाहत नाही, तर आम्ही म्हणजे डोळ्याने दिसतं, आम्ही त्याला डोळ्याने पाहिलं होतं तसं आम्ही पाहणार नाही, तर आम्ही आत्म्याने पाहणार, आम्ही वरील गोष्टीकडे मन लावणार आहे. त्याने जे सांगितलेले त्या गोष्टी आम्हाला प्रिय आहेत. वरील गोष्टीकडे आमचं मन आहे, वरील गोष्टीकडे आमचा फोकस आहे. वरील मीन्स अबाव मीन्स देवाकडे, येशूकडे. हो स्टँडर्ड आहे ते, जगाकडे नाही, जगामध्ये नाही. आम्ही जगामध्ये कधीच आम्ही त्याचा शोध करू शकत नाही, कारण प्रभू येशू स्वतः स्पष्ट म्हणतो की जग आणि जगातल्या सर्व गोष्टी ज्या आहेत आता त्या मजपासून नाही. म्हणजेच ही इज नॉट इन दिस वर्ल्ड. कारण जगामध्ये काय आहे, जगामध्ये कारण का तो या जगामध्ये नाही, कारण या जगामध्ये काय आहे, डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची पुशारकी. ह्याच्यामध्ये सर्व पापाचा अंधकार आहे, पापाला भरलेलं जग आहे. कसा येशू असेल अंधारामध्ये, कसा येशू पवित्र आहे. आमेन आमेन. आणि तो म्हणून तुम्ही जगामध्ये त्याचा शोध घेऊ नका. आम्ही जगापासून वेगळं केलेलं आहे. आय एम डिफरंट, आय एम इन दिस वर्ल्ड. मी नेहमी म्हणतो मी जगामध्ये आहे, पण या जगाला म्हणतो मी जगाचा नाही. आणि सैतानाला म्हणतो हे सैताना मी तुझा देखील नाही, मी प्रभू येशूचा आहे, मी प्रभू येशूचा आहे. हे आम्ही ठामपणे आमच्या जीवनातून आम्ही सांगितलं पाहिजे, कळलं पाहिजे जगाला. ज्यावेळेस तुम्ही रस्त्याने जाता ऑटोमॅटिकली तुमची टेस्टिमनी असं जसं लक्षात घ्या, जसं प्रकाश तसा पडतो आजूबाजूला, तसं आमचं टेस्टिमनी आपली साक्षीत आहे. जे येशूचं जीवन जे आहे, येशूचा प्रकाश जो आमच्यामध्ये आलेला आहे, तो जिथं जिथं आम्ही जातो तिथे तिथं तो पडला पाहिजे. आमेन. आणि म्हणून जग ज्यावेळेस आमच्याकडे पाहिल, जगाला कळेल सत्य. हालेलुया. कारण लक्षात घ्या, तुम्हीच येशूला प्रगट करू शकता. चर्च आता जो काळ आहे, आताची वेळ आहे, चर्चनेच येशूला प्रगट करायचं आहे. आता त्यानं जे येऊन त्यानं स्वतः प्रगट केलेलं आहे, पण आता तो प्रगट होणार चर्चच्याद्वारे. हालेलुया. निश्चित तो घेऊन जाण्यासाठी येणार आहे नव्या येरुशलेम मध्ये. ओके. परंतु लक्षात घ्या, त्याच्या अगोदर जे आम्हाला दिलेलं आहे, जे सामर्थ्य त्याचं दिलेलं आहे आणि आम्हाला त्याचं जीवन दिलेलं आहे, त्यानं सर्व आमच्या पापांची क्षमा केलेली आहे. जीवन देऊन त्यानं आम्हाला त्या जीवनामध्ये राहणारं सर्व मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वपूर्ण की त्याचे शब्द, त्याचं वचन आम्हाला देऊ केलेलं आहे, यासाठी की आम्ही त्याला प्रगट करावे. हालेलुया. मी काय म्हणालो, येशूला प्रगट करणारे आपण आहोत, चर्च आहे. जर ते प्रगट करत नाही ते चर्च नाही. येशूला प्रगट करणारं एखादा व्यक्ती किंवा त्या जीवन आहे, तर त्याचं जीवन येशूला प्रगट करत नाही, त्या जीवन नाही, ते व्यक्ती नाही, येशूचा तो व्यक्ती नाही. लक्षात घ्या. म्हणून जिथं येशू आहे तिथं मी असायला पाहिजे, जिथं येशू आहे तिथं मी असायला पाहिजे. त्यावेळेस येशू माझ्यामध्ये असणार. हालेलुया. मजकरी या देवाचं वचन सांगतात, या पृथ्वीच्या सर्व सीमानो मजकरी या आणि उद्धार पावा. कारण उद्धार, क्षमा, मुक्ती, मोक्ष, जीवन फक्त प्रभू येशू मध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आम्ही जगामध्ये असून जगापासून वेगळे केलेले लोक आहोत. प्रभूच्या नावाला धन्यवाद, प्रभूच्या नावाला गौरव असो. आणि म्हणून प्रथम ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे, प्रथम ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे, मग ते 7 ते 30 प्रमाणे. प्रथम त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व जे आहे ते आम्ही मिळवलं पाहिजे. ओके. प्रथम प्रियारिटी आमच्या जीवनामध्ये तुमची आजच्या दिवसाची सुरुवात नव्हे. प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्याला जोडला जातो, त्या प्रत्येक दिवसाची सुरुवात येशूच्या नावामध्ये झाली पाहिजे. येशूला प्रथम स्थान देण्याच्याद्वारे झाली पाहिजे, येशूला गौरव देण्याच्याद्वारे झाले पाहिजे. येशूच्या मर्जीनुसार असलेले जीवन स्वीकारण्याचं ती सुरुवात असली पाहिजे. आमेन आमेन. ती सुरुवात जर त्या दिवसामध्ये तुमच्या मनाप्रमाणे, तुमच्या इच्छेप्रमाणे सुरुवात केली, तर तो दिवस तुमचा नाही, तो अनकाउंटेबल डे असणार आहे, त्याचं काउंटिंग होणार नाही. आणि म्हणून असे किती
कितीतरी दिवस आम्ही वाया घालवत आहोत, ती वाया घालवता नाही, ते वाया जाता कामा नयेत. आणि म्हणून प्रत्येक आयुष्यातील दिवस एक संधी म्हणून, अपॉर्च्युनिटी म्हणून आमच्या जीवनामध्ये येते, हे काही लक्षात ठेवा. आणि म्हणून लक्षात घ्या, ह्या सर्व सत्य गोष्टी आहेत यासाठी आहेत जे प्रथम स्थानावर जे आहे, प्रथम क्रमांकावर जे आहे ते असायला पाहिजे. म्हणा प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. जर जगामध्ये आम्ही रममाण झालो, जगातल्या गोष्टीमध्ये कधीही कुठेही लागा, एखाद्या तुम्ही गेला लक्ष्मी रोडला किंवा एखाद्या मार्केटमध्ये गेला, एखाद्या मॉलमध्ये गेला, तिथं रममाण झाला, लक्षात घ्या, लक्षात घ्या, आम्ही कोणत्या त्या वेळेमध्ये आम्ही कसं येशूपासून दूर जातो. पण लक्षात घ्या, असे ख्रिश्चन्स आहेत, असे विश्वास आहेत की प्रभू मी मॉलमध्ये जात आहे, प्रभू मी मार्केटमध्ये जात आहे, मला कोणी फसवू नये, मला कोणी फसवू नये, माझं कोणी पॅकेट मारू नये, प्रभू मला जे काय वस्तू घेणार आहे, जे काय घेणार आहे ते योग्य मिळवू दे, योग्य भावात मिळवू दे. बस 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 प्रार्थना केल्यानंतर तो व्यक्ती उगीच वरा फिरणार नाही, उगीच इकडे तिकडे फिरणार नाही, जे त्याला पाहिजे तो घेणार. कारण लवकरच घरी जायचं, लवकरच ती वस्तू मिळाला, तोच वस्तूसाठी मी आलेलो आहे, बरोबर आहे. त्याच वस्तू घ्यायच्या आणि घरी यायच्या आणि मग तो आनंद घ्यायचा. नाहीतर फसले जाणार आपण अननेसेसरी. कुठले आलं, मनात आलं, कुठलीही गोष्ट घेतली तर तुम्ही फसणार. पण तुम्ही ठरावच केलेला आहे तर लक्षात घ्या, ते बरोबर प्रभू त्याच्याबद्दल सहाय्य करतो. ओके, म्हणा प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशूनं जीवन दिलं आहे ते आपणासाठी आपल्या मर्जीप्रमाणे नाही, तर प्रभू येशूसाठी ते दिलेलं आहे. आपलं जीवन, प्रभूनं दिलेले जीवन जे आहे, मला दिलेले जीवन हे माझ्यासाठी नाही, ते प्रभू येशूसाठी आहे. म्हणा प्रेज द लॉर्ड, जोरामध्ये हालेलुया, आमेन म्हणत राहा. ओके. आणि म्हणून या जगामध्ये का मी तुम्हाला सांगितलं की जगामध्ये तुम्ही येशूला शोधू नका, कारण या जगाचा रूलर जो आहे, जगाचा जो सत्ताधीश आहे, जगाचा सत्ताधीश, त्याचा न्याय झालेला आहे. लक्षात घ्या, न्याय झालाय की नाही? येशूने अगोदर झालेला आहे. ओके, उत्पत्ती 3:15 मध्ये, आता तिथं पण जाणार आहोत. लक्ष देऊ नये का, फार महत्वाच्या गोष्टी आहेत. सत्ताधीश, जगाचा सत्ताधीश कोण आहे? सैतान. आणि म्हणून या सैतानाच्या जगामध्ये हे सैतानाचं राज्य आहे. आणि सैतानाच्या राज्यामध्ये सैतानाला वश होणारे लोक जास्त आहेत, सैतानाच्या अधीन राहणारे लोक जास्त आहेत. पण तुम्ही मी या अशा युगामध्ये, असा सैतान सत्ताधीश असलेल्या युगामध्ये आम्हाला, परंतु आमच्यावर या युगामध्ये त्याची सत्ता आहे, त्या सत्तेमध्ये असलेल्या युगामध्ये आम्ही आहोत. लक्ष देऊ नये का मराठी. परंतु या युगामध्ये, या जगामध्ये राहत असून सुद्धा सैतानाची सत्ता आमच्यावर नाही. हालेलुया. आमच्यावर सत्ता जी आहे ती प्रभू येशूची आहे. हालेलुया, आमेन, आमेन, आमेन. आणि मग लक्षात घ्या, असं जीवन जगा. लक्षात घ्या, आज जगामध्ये अनेक धर्माचे लोक आहेत आणि त्या धर्माचे लीडर्स आहेत. मला तुम्हाला सांगू द्या, महत्वपूर्ण आहे. पण त्याची तुलना लीडर्स आहेत. मग कोण आहेत? गौतम बुद्ध आहे, महावीर आहे, गुरु नानक जी आहेत. हे जे लीडर्स आहेत फारसी लोकांचं, शीख लोकांचे. परंतु लक्षात घ्या, या सर्व देवतांची तुलना येशू बरोबर होत नाही. येशू असा देव आहे, येशू असा देव आहे की तो जन्मला एका स्त्रीपासून, एका कुमारीपासून जन्मला. एकच एक तो आहे, एकच एक तो प्रभू येशू. म्हणजेच देव असताना मनुष्य देहामध्ये या जगामध्ये आला. आणि तो आला कसा आला तर कुमारी मरेच्या उदरी जन्मास आला. त्याचा वडील या जगाचा नव्हता. ही हॅज नो अर्थली फादर. तो जन्मला, त्याला या जगामध्ये वडील नव्हता. ही बॉर्न, तो जन्मला रक्त मांसापासून नाही, रक्त मांसापासून जन्मला नाही. ही बॉर्न नाही का, पवित्र आत्म्याच्या द्वारे, पॉवर ऑफ होली स्पिरिट, पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि म्हणून म्हटलेलं आहे त्याचा जन्म जो आहे तो देवापासून झालेला आहे. आणि ही इज अ सन, बिलव्हड सन. बिलव्हड सन मीन्स गॉड. देवाचा पुत्र म्हणजे देव. हालेलुया. हे सूत्र लक्षात घ्या. देवाचा पुत्र, देव स्वतः पुत्र म्हणून या जगामध्ये आला. म्हणजे देव स्वतः पुत्राच्या या द्वारे तो आम्हाला प्रगट झाला. आणि मग लक्षात घ्या, हे सर्व जे लीडर्स, जे धर्माचे
सगळे म्हणतात जीवन 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 जीवन, आणि मग ते मेलेच. पण एकच असेल, प्रभू येशू जो आहे तो म्हणतो की मी जीवन आहे. आय एम द लाईफ. हालेलुया. मी जीवन आहे. जीवन तुमचं माझं जीवन आहे. कसलं जीवन ते? 1 डे, 40 days डे, 50 days, 60 days, 70 days, 120 days. नो, फॉर एव्हर. लाईफ इज फॉर एव्हर इन जीसस क्राइस्ट. येशू ख्रिस्तामध्ये जीवन आहे, ते एव्हरलास्टिंग आहे, अनंतकालचं जीवन आहे. आमेन आमेन आमेन. हालेलुया. समजते तुम्हाला? समजते? आणि प्रभूला गौरव, प्रभूला महिमा असो. आणि म्हणून या सर्व सत्य गोष्टी लक्षात घ्या. चर्च देवाच्या गौरवासाठी आपण आहोत. देवाचं वचन आपल्याला समजतं. देवाच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या घन गोष्टी, रहस्यमय गोष्टी आहेत, त्या आपल्याला कळाव्या म्हणून आपल्याला हे ऐकायला मिळत आहे. चर्च आज अनेक वेळा आम्ही पेपर न्यूजला ऐकतो, मीडियाला ऐकतो की चर्चेस अटॅक करून चर्च जाळे जात आहे. चर्च उद्ध्वस्त होत आहे. लोकांना, चर्चमध्ये येणाऱ्या लोकांना मारलं जात आहे. का मारलं जात आहे? का मारलं जात आहे? मी तुम्हाला सांगितलं. वाय सॅटन, वाय वर्ल्ड अटैकिंग इन द चर्च. ये दुनियादारी लोग चर्च पर अटैक क्यों करते हैं? इसका मतलब है क्यों करते हैं कि चर्च में साल्वेशन है, चर्च में मुक्ति का संदेश है, चर्च में जीवन है. सो इसलिए ये शैतान को पसंद नहीं होता है. हे शैतानी लोकांना ते आवडत नाही आणि म्हणून चर्चवर अटॅक करतात. म्हणून लक्षात घ्या, चर्च मीन्स यू आर. आणि म्हणून लक्षात घ्या, तुम्ही जर ख्रिस्त येशूला प्रगट करत नाही तर तुम्ही ख्रिश्चन नाही, तुम्ही चर्च नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, चर्च असण्यासाठी देवानं तुम्हाला इथं आणलेलं आहे किंवा त्या जगामध्ये जीवन ठेवलेलं आहे. हालेलुया म्हणा. हालेलुया. ओके. आणि म्हणून आता पहिली गोष्ट आहे, लक्षात घ्या, स्त्रियांच्या बाबतीमध्ये, पुरुषांच्या बाबतीमध्ये देवानं, लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे उत्पत्ती 3:15 येशू ख्रिस्त किती महान आहे. लक्षात घ्या, योहान 3:15 उत्पत्ती 3:15 मी वाचलं तर कळेल. उत्पत्ती 3:15 ज्यावेळेस आदामाने हवेनं पाप केलं, व्हॉट हॅपन सिच्युएशन लक्षात घ्या. मी तुम्हाला इथं वचन वाचायला मी पुढे जातो. समजून घ्या. आम्ही प्रभुवचन घेणार आहोत. लक्षात. परंतु येशूबरोबरची सहभागिता वचन समजल्यावरच तुम्हाला प्राप्त होणार आहे. आमेन. लक्षात. येशू बरोबरची सहभागिता, येशू मधलं जीवन वचन ऐकण्याच्याद्वारे, वचन स्वीकारण्याच्याद्वारे तुम्हाला प्राप्त होणार आहे. रीड द जेनेसिस चॅप्टर 3:15. लक्षात घ्या, ही प्रॉफेसी आहे. दिस प्रॉफेसी लिसन. हा. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वय स्थापिन. ती तुझी डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. लक्षात घ्या, ही प्रॉफेसी आहे. देवानं, लक्षात घ्या, कधी घडलं हे, कधी काय घडलं हे वचन कधी आले माहिती आहे? ज्यावेळेस आदामाने हवेनं फळ खाल्लं. लक्षात घ्या, फळ खाल्लं. आता ऐकून घ्या, महत्वाची गोष्ट जे तुम्ही कधी ऐकली नसेल किंवा वाचली नसेल. लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस आदामाने हवेनं फळ खाल्लं, मी काय ऐकतो, लक्षात घ्या, आदामाने हवेनं फळ खाल्लं. पहिल्यांदा कोणी फळ खाल्लं? मी विचारलं तुम्हाला, हू ईट द फ्रूट फर्स्ट? हवा. ईव ईट द फ्रूट फर्स्ट टाइम. पहिल्यांदा हवेनं फळ खाल्लेलं आहे आणि मग तिने आदामाला दिलेलं आहे सेकंड टाइम. ओके. आणि म्हणून देव नेहमी त्यांना ज्या एदेनी बागेमध्ये ठेवलेलं होतं, देवाला कळलं समथिंग हॅपन, जरा डिफरंट काहीतरी घडलेलं आज. आणि मग देव नेहमीप्रमाणे त्यांनी कुणाला हाक मारली? आदामाला हाक मारली. राईट. आदाम, वेर इज माय सन, वेर आर यू? आदाम कहां है तू मेरे बेटे? आदाम. नेहमीप्रमाणे देव आदामाला बोलवत होता. ओके. आणि आदामाला हाक मारल्या आदाम कुठे गेला? हवेला घेतलं पकडून, तू तिकडे लप, मी इकडे लपतो. है ना? कुठे लपला तो? आणि देवाचा आवाज येतोय, आदामा तू कुठे आहेस? आदाम बोलतोय, आदाम बाबा मी झुडपाखाली लपलेलो आहे. का? नाही, मी नग्न आहे. अरे नग्न. आणि मग लक्षात घ्या काय झालं. ओके. सो आता मी तुम्हाला महत्वपूर्ण पवित्र शास्त्र जे वचनामध्ये जे आहेत, तुम्ही जे वाचलेलं आहे त्याच्यातून मी तुम्हाला सांगतो. आता हवेनं फळ खाल्लं पहिल्यांदा आणि ते आदामाला दिलं. देव आल्या कुणाशी बोलतो? आदामाशी बोलतो. बरोबर. फळ कोणी खाल्लं होतं पहिल्यांदा?
हवेने खाल्लं होतं. ऐका सिस्टर पाटील का हवेने खाल्लं होतं, पण हवेशी तो बोलला का? बायबल वाचलं तर हवेशी बोलला नाही. ए ईव, ए हवा, तुमने क्या किया है, क्या किया है, क्यों फल खाया है? मैंने बोला था ना नहीं खाने का, ऐसा बोला परमेश्वर ने? नहीं, ईव को नहीं बुलाया, ईव को कुछ भी नहीं बोला परमेश्वर ने, कुछ भी नहीं बातें की ईव के साथ. परमेश्वर ने बातें की आदाम के साथ. आदामा हे तो काय कर. आता ऐका, हवेने फळ खाल्लं, काहीच घडलं नाही. पण ते फळ आदामाने खाल्लं त्यावेळेस नरकाचं द्वार उघडलं गेलं. लूज द हेल व्हेन ईट द फ्रूट. आदम ईट द फ्रूट. आदम ने जब ये फल खाया तभी शैतान वो नरक जो है हेल जो है लूज हो गया. दारों उघडली नरकाची. ऐका, व्हाय, का असं घडलेलं आहे? सर्व बायबल वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. आदामाने फळ खाल्ल्यानंतर असं घडलेलं आहे. का? कारण आदाम जो आहे हे सीड आहे. आदामामध्ये सीड आहे. उमेन सीडलेस आहे. उमेन बी, तिच्यामध्ये बी नाही. लक्षात घ्या तुम्ही, खूप ऐका स्त्रियांनो. बी जो आहे, बीज सीड जे आहे ते पुरुषांमध्ये आहे, आदामामध्ये होतं, स्त्रियामध्ये नाही. त्यामुळे लक्षात घ्या, आदामाने ते फळ खाल्ल्यानंतर लूज द हेल, सर्व नरक जो आहे त्यानंतर करून दार उघडलं. आणि म्हणून लक्षात घ्या, जे शाप किंवा जे काही कर्ज जे आहे ते लक्षात घ्या आदामाला मिळाले. आदाम भूमीपासून, मातीपासून जन्मला होता, त्याला ते मिळाले. भूमीला मिळाला शाप, त्याला मिळाला शाप. सीड बी, देवाच्या दृष्टीने बी पुरुष, मॅन, ह्युमन बीइंग, मॅन मनुष्य आहे, नॉट वुमेन. आता ऐका पुढचं. पाप जे आहे, कुणामध्ये शिरलं पाप? फळ खाल्लं हवेनं, फळ खाल्लं तिने आदामा दिलं. पाप कुणामध्ये शिरलं? यस, आदाम मध्ये. म्हणजे बायबल वाचतात एका मनुष्याच्या द्वारे पाप या जगात, असं लिहिलंय. एका स्त्रीच्या द्वारे. नो, वुमेन इज सिडलेस. लिसन, तुम्ही आनंदी असलं पाहिजे. तुमच्या मुखावर आशेच नाहीये. सिडलेस, यू आर सिडलेस. तुम्ही खाल्लं फळ, पण पाप या जगामध्ये तुमच्यामुळे आलं नाही. पण बी, सीड कोण? आदाम ईट द फ्रूट. आणि मग त्याच्यामध्ये सीन आलं आणि त्याच्यापासून जन्मलेले जे आहे सर्व पापामध्ये. येशू 3:15 मध्ये स्त्रीचं संतान तुझं, शैतानाला काय म्हटलं? देव सांगतो स्त्रीचं संतान कोण आहे ते. आणि शैतानाला म्हटलं तुझं, स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडेल. कुठलंच आहे? कोण? स्त्रीचं संतान कोण? प्रभू येशू ख्रिस्त. हे प्रॉफेसी आहे. उत्पत्ती 3:15 मध्ये स्त्रीचं संतान. लक्षात, स्त्रीचं संतान, नॉट मनुष्याचं संतान. लिहिले का? मनुष्य का संतान नाही, स्त्री का संतान. स्त्री लक्षात घ्या, तिच्यामध्ये लक्षात घ्या सीडलेस ती आहे. तिच्यामध्ये बीज नाही आहे. कोणामध्ये बी आहे? कोण बी आहे? मनुष्य. देवानं बनवलेलं मनुष्य पापामध्ये आहे, पापी आहे. त्याच्यामुळे पाप पसरतं. स्त्रीमुळे पाप पसरलेलं नाही. तुम्ही आनंदी आहेत का स्त्री आहे? म्हणून लक्षात घ्या. पण लक्षात घ्या पुढे काय घडलेलं आहे ते. ओके, देवाच्या ज्या रहस्य, ज्या वचनामध्ये ज्या रहस्यमय गोष्टी आहेत त्या समजून घ्या. आणि म्हणून स्त्रीचं संतान प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलं. कुठं सांगितलं? ज्यावेळेस त्यांनी फळ खाल्लं, पाप केलं, लगेचच देवाने योजना आखली 3:15. आणि मग प्रभू येशू आल्यानंतर
प्रभू येशू आला कधी आला? इसवी सन पूर्वी है ना. प्रभू येशू जगामध्ये आला. ओके, त्यावेळेस ज्यावेळेस आला, फर्स्ट कमिंग ऑफ जीसस, त्यावेळेस आला, त्यावेळेसच ही प्रॉफेसी उत्पत्ती 3:15 ही प्रॉफेसी काय झालेली आहे? पूर्ण झालेली आहे. स्त्रीचं संतान कोण? प्रभू. स्त्रीचं संतान, पुरुषाचं संतान म्हणलेलं आहे, स्त्रीचं संतान. आणि म्हणून या जगामध्ये एकच एक असा व्यक्ती स्त्रीपासून जन्मला आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, सन ऑफ गॉड. सन ऑफ गॉड. आणि मरियेला देखील सांगितले, जिच्या उदरामध्ये तो जन्मला, तिला सांगण्यात आलं, देवदूत आले तिला सांगायला, हे मरिया तुला खूप आनंद होईल, काय न करता, काय तुला जगाचं काय न करता घाबरले असेल, पण तरी पण खूप काय काय तुला मिळणार आहे, एवढा सन्मान तुला मिळणार आहे. तुला अजून एक तिला सांगली की गोष्ट, तुझ्या पुत्रामधून जे जन्म पावणार आहे, जो पुत्र होणार आहे, तो पुत्र तुझा पुत्र असणार नाही, त्याला परम पवित्राचा पुत्र म्हणतील, त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. ही इज नॉट युअर सन, बट ही इज अ सन ऑफ गॉड. आणि म्हणून लक्षात घ्या, पवित्र शास्त्र न वाचता अनेकांना हे समजत नाही. येशूने ज्यावेळेस वधस्तंभावरून नाही का, वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर काना गावामध्ये मरियेला स्त्री म्हटलेलं आहे, स्त्री, वुमॅन, ए बाई, एक स्त्री नाही का म्हटलेलं आहे. आपण म्हणतो अरे बापरे असं कसं काय, आई आहे ना, त्याची आईला आई म्हणायला पाहिजे होतं. नो, बायबल सेज, जेनेसिस चॅप्टर 3:15, वुमॅन. इंग्लिशमध्ये ते खूप सुंदर लिहिलेलं आहे, वुमॅन, स्त्रीचं संतान, एक स्त्री. बाई मराठीमध्ये जो शब्द आहे, इंग्लिशमध्ये वुमॅन, सीड ऑफ वुमॅन, स्त्रीचं सन्माननीय शब्द आहे, आदरणीय शब्द आहे, स्त्री. सीडलेस स्त्री. कुमारी मरेच्या उदरी जन्मास आला एकच एक, स्त्रीपासून जन्मलेल्या भूतलावर एकच एक प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणा प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून इज अ ग्रेट गॉड. आणि म्हणून लक्षात घ्या, प्रभू येशू महान आहे. आणि प्रभू येशू लक्षात घ्या, त्याच्यासारखं कोणी नाही जगामध्ये. थोडक्यामध्ये आता सांगतो आणि मग आपण पवित्र शास्त्रामध्ये आपल्या प्रभू मेजामध्ये आपण जाणार आहोत. म्हणून आदामानं ब्रोक द कमांडमेंट्स ऑफ गॉड. देवाचं जे आज्ञापालन जे आहे हे आदामानं मोडलेलं आहे. कारण आदाम हेच देवाचं बीज होतं. आदाम इज द सीड ऑफ गॉड. आणि त्याच बीनं काय केलेलं आहे? ब्रोकन केलेलं आहे कमांडमेंट्स, पाप केलेलं आहे, सिन केलेलं आहे. आणि म्हणून स्पेशल न्यूज, गुड न्यूज, ब्रेकिंग न्यूज काय या जगासाठी आहे की एवढा असून सुद्धा व्हॉट इज स्पेशल इन दिस वर्ल्ड? जीसस बॉर्न ओनली वुमन. येशू जन्मला फक्त स्त्री, नो एनी कन्सर्न. लिसन, बरोबर. आणि स्पेशल आहे ह्या जगामध्ये, हे गुड न्यूज आहे. एका जगामध्ये ग्रेट न्यूज आहे की जीसस बॉर्न इन ओनली वुमन. बिकॉज इन दिस वर्ल्ड sin enter, not woman, sin enter through the man. आणि म्हणून पापाची जागा किंवा पाप या जगामध्ये स्त्रीपासून आलं नाही, तर पाप हे जगामध्ये पुरुषापासून आलेलं आहे. ओके, लिसन, एक स्टडी आहे, जाता जाता तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे. आणि म्हणून हे भविष्य उत्पत्ती 3:15 मध्ये येशू ख्रिस्त या जगामध्ये आल्यानंतर ते पूर्ण झालेलं आहे. ओके, हालेलुया म्हणे, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून येशू आल्यानंतर काय केले? जसं म्हटले, स्त्रीचं संतान तुझं काय करणार? हे सैताना तुझं डोकं. आणि येशूनं ते फोडलं की नाही? कोणी फोडलं सैतानाचं डोकं? ओनली जीसस. नॉट एनी देवदेवता या जगातले कोणीच नाही. नो वन. ते आले जन्माला, ते मेले, पण हा जन्मला जो, ही इज लाईफ फॉर एव्हर. तो जीवन आहे सर्व युगानी. हमेशा का जीवन जीने वाला, हमेशा का जीवन येशू मसीह है. हमें एव्हरलास्टिंग गॉड, तो सर्व कालचा देव आहे. आणि म्हणून त्यानंच त्या सैतानाचं
डोकं फोडलेले आहे वधस्तंभावर. त्याचं नाव काय आहे? ज्यानं सैतानाचं डोकं फोडलं त्याचं नाव काय आहे? हिज नेम इज येशू. जीसस. म्हणा जोरामध्ये, जीसस इज गॉड. इज लॉर्ड जीसस. इज अ सेव्हियर. इज अ रिडीमर. इज जीसस. तो माझा प्रभू आहे. त्यानं सैतानाचं डोकं फोडलं. तसा तो आहे का तुमचा येशू? ज्या येशू तुम्ही विश्वास, म्हणजे भरपूर येशू आहेत, 2-3 येशू आहेत पवित्र शास्त्रामध्ये. तुम्ही कोणत्या येशूवर विश्वास ठेवता? कोणता येशू? ज्यानं सैतानाचं डोकं फोडला, ज्यानं सैतान विषय मिळवला, तो येशू माझा येशू आहे. तो माझा प्रभू आहे. तुमचा येशू कोण आहे मला ठाऊक नाही. तुम्ही बोलता असं, कोण तुमचा येशू आहे? कोण येशू आहे? ज्यानं सैतानाचं डोकं फोडलं. क्रश द हेड ऑफ सैतान. जीसस क्रश हेड ऑफ सैतान. ओनली जीसस. But only one born a woman, only one, Jesus Christ, He is a God forever. तो देव सर्व काळाचा आहे. आमेन. आणि म्हणून तो कोण आहे? तो येशू. तो असा असलेला येशू तो माझा देव आहे. तो माझा प्रभू आहे. तोच माझा तारणारा आहे. तोच मुक्तिदाता आहे. तोच प्रारंभ आणि अंत आहे. तोच प्रथम आहे आणि तोच शेवट आहे. तोच सुरुवात आहे आणि तोच शेवट आहे. तोच प्रभातेचा तारा आहे. तोच संध्याकाळचं अर्पण आहे. तोच पुनरुत्थान व जीवन आहे. तोच तो ज्याने देवाला प्रगट केलं. ज्याने देवाला प्रगट केलं तोच तो आहे. आणि तोच जो मी आहे तो आहे. आय एम दॅट आहे. तोच तो प्रभू येशू आहे. त्याने सर्व काय निर्माण केलं. सर्व काय त्याच्यासाठी निर्माण केलं. आणि तोच जो आहे तो आहे. तोच प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा, आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. तो माझा प्रभू आहे. तो माझा प्रभू आहे. लक्षात घ्या. आणि शेवट लक्षात घ्या, तो कोण आहे? ऐकलं तुम्ही आता? तो कोण आहे? तो माझा देव आहे. इज माय गॉड. असा येशू ज्यानं सैतानाला पायाखाली ठेवलं. असा येशू जो या जगामध्ये एक वेगळा, म्हणजे जसा मनुष्य जन्मतो तसा जन्मला नाही, तर त्याने एका वर्जिन कुमारिकेच्या द्वारा जन्म घेतला. एकच एक तो आहे. देवाचा पुत्र म्हणवणारा एकच एक तो आहे. देवाचा पुत्र म्हणजेच देव. आणि म्हणून लक्ष द्या, तो माझा देव आहे. हीच माय गॉड द फादर. तोच माझा तारणार आहे. लक्ष द्या, तोच माझा मुक्तिदाता आहे. तोच अल्फा आणि ओमेगा आहे. तोच प्रथम आहे आणि तोच शेवट आहे. तोच सुरुवात आणि शेवट आहे. तोच प्रभातेचा तारा आहे. तोच संध्याकाळचं अर्पण आहे. तोच पुनरुत्थान व जीवन आहे. तोच तो माझा प्रभू आहे. आणि त्यानंच जो देव दिसत नव्हता त्या देवाला त्याने प्रगट केलं. आणि म्हणून देहामध्ये येऊन त्याने देवाला प्रगट केलं. तोच तो आहे जो मी आहे तो आहे. सर्व काही त्यानं निर्माण केलं. सर्व काही त्याच्यासाठी निर्माण केलं. सर्व काही त्यानं निर्माण केलं. तोच तो आहे. मी जो आहे तो आहे. तो प्रभूंचा प्रभू आहे. तो राजांचा राजा आहे. तो देवाधी देव आहे. आणि त्याचं नाव आहे, त्याचं नाव आहे, जोरात जोरात त्याचं नाव आहे, जोरात जोरात त्याचं नाव आहे प्रभू येशू. आणि तोच माझा प्रभू आहे. तोच प्रभू येशू माझा प्रभू आहे. म्हणा, तोच प्रभू येशू माझा प्रभू आहे. ऐका. आणि म्हणून प्रभू येशू असा माझा प्रभू आहे. नासरेत जीसस ऑफ नाझरेथ तो माझा प्रभू आहे. आणि म्हणून प्रभू येशू जो आहे तो काही कथा नाही आहे, एक स्टोरी नाही. तो प्रभू येशू काही कथा नाही, स्टोरी नाही ती आम्ही वाचावी. प्रभू येशू असं काही गीत नाही की ते आम्ही गावे. प्रभू येशू म्हणजे गीत आहे आणि ते आम्ही गावे. नो नो सॉन्ग. प्रभू येशू ते गीत नाही. प्रभू येशू असं काही पुस्तक नाही की ते आम्ही वाचावे. मी काय म्हणालो, प्रभू येशू अशी काही स्टोरी नाही, कथा नाही की ते आम्ही ऐकावी. प्रभू येशू असं काही गीत नाही. प्रभू येशू म्हणजे गीत नाही की ते आम्ही गावे.
प्रभू येशू असं काही पुस्तक नाही की ते आम्ही वाचावे. प्रभू येशू काय आहे? प्रभू येशू काय आहे? प्रभू येशू हे जीवन आहे. हालेलुया. प्रभू येशू हे जीवन आहे. जीसस क्राइस्ट द लाईफ, जीवन आहे. टाळ्या प्रभूला धन्यवाद. तुम्ही खूप प्रभू येशू हे जीवन आहे. कोण आहे तुमचं? प्रभू येशू काय आहे? म्हणा, उभा राहा जरा, म्हणा प्रभू येशू माझं जीवन आहे. जोरा जोरा उभा राहा म्हणा. किती कंटाळले दिसता तुम्ही नाही का? कधी संदेश संपेल असं वाटतं, पण एक जीवनाचा संदेश, आत्मिक तुम्ही वाढण्याचा संदेश आहे हा. तुम्ही आत्मिकतेमध्ये वाढावे. लक्षात घ्या. प्रभू येशू कोण आहे? प्रभू येशू जीवन आहे. तर ते जीवन आम्ही जगू नये काय? ते जगावे. यू मस्ट बी लिव्ह, मस्ट बी, तुम्ही ते जगायलाच पाहिजे. आमेन म्हणा. आमेन. हे प्रभू येशू जीवन आहे तर ते जीवन तुम्ही, प्रभू येशू जीवन आहे तर ते मी जगायलाच पाहिजे. म्हणा जगायलाच पाहिजे. मस्ट बी लाईफ, मस्ट बी लाईफ, जगायलाच पाहिजे. इज नॉट बुक, इज नॉट song, he's not story, but he is a life. आणि म्हणून लक्षात घ्या, फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. आमेन म्हणा जोरामध्ये. आमेन, आमेन. जोरात प्रभू येशूसाठी टाळ्या वाजवा. आणि ऐकण्याच्या द्वारे तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळालेला आहे. आज जे तुम्ही ऐकलेलं आहे, दिस इज अ न्यू फॉर यू. एक फार नवीनत आहे. 2 कोरिंथियन चॅप्टर 5 वर्स 17 मध्ये म्हटलेलं आहे, जे ख्रिस्त येशूच्या ठाई आहे, नवी उत्पत्ती आहे. दे आर न्यू जनरेशन, न्यू क्रिएशन. जुने ते ओल्ड थिंग पास अवे, आणि पाहते नवे झाले आहेत. ओके, यू आर द न्यूनेस. आज तुम्हाला ती नवीनता मिळालेली आहे. आपले डोळे बंद करा. प्रभूला म्हणा हालेलुया. जोरामध्ये हात उंच करून, येशू माझा प्रभू आहे, येशू माझं जीवन आहे, येशू माझं सर्वस्व आहे, येशू माझी भाकर आहे, येशू माझ्या जीवनाचे पाणी आहे. येशू 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 माझा प्रभू, माझं जीवन. हालेलुया प्रभू, हालेलुया प्रभूजी. धन्यवाद. ये माझ्या हृदयामध्ये, ये माझ्या हृदयामध्ये, मला ये माझ्या हृदयामध्ये. प्रभू येशू ये माझ्या जीवनामध्ये. कारण तूच खरा आहेस, तूच खरा आहे, तूच खरा आहेस, तूच खरा आहेस. तुझ्या विना जीवन व्यर्थ आहे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आपले डोळे बंद असू द्या. पवित्र आत्म्याचा स्पर्श तुम्हाला होत आहे. हे जे ऐकलेलं आहे कधीच तुम्ही ऐकलं नव्हतं, पण आज काय तुमच्या अंतःकरणामध्ये तो कार्य करत आहे. अशीच प्रार्थना करेल. प्रार्थनेच्याद्वारे तुम्हाला स्पर्श होईल. लक्षात घ्या. ऐका, तुम्हाला स्पर्श झालेला आहे, मला स्पर्श झालेला आहे. धन्यवाद. मी आशीर्वादित झाले. प्रभू येशू मी आशीर्वादित झालो आहे. येस, थँक्यू जीसस. प्रार्थना करूया. अशीच प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड, थँक्यू मास्टर. हो, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो ते बाप्पा. सर्व तुझ्या नावासाठी धन्यवाद. तुझ्या नावाला glorify your name, O Lord Jesus. आम्ही तुला उंचवतो, आम्ही तुला गौरवतो. Let your Holy Spirit be here, O Lord Jesus. हो दे आता तुझा पवित्र आत्म्याचा वर्षाव इथं होऊ दे. Yes, Lord. Yes, Lord. There is no one like you, Lord. तुझ्यासारखा कोणी नाही आहे देव बाप्पा. No one in this world, O Lord Jesus. या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. You are the only one, everlasting Father. Amen. तूच एक महान आणि सर्वशक्तिमान असा देव आहे. Thank you for these wonderful, powerful words that you have given us today, Lord. Yes, Lord Jesus. आजच्या या जीवनाने भरलेल्या सजीवंत तुझ्या शब्दासाठी तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो देव बाप्पा. You are the light of the world, O Lord Jesus. खरोखर तू जगाचा प्रकाश आहे देव You बाप्पा. have made us the light, O Lord. तू आम्हाला जगाचा प्रकाश असा बनवलेला आहे. You have made us the salt of this world, Lord. तू म्हणलेला तुम्ही जगाचे मीठ आहात. तू आम्हाला मीठ असं बनवलेलं आहे. And, O Lord Father, let us go in this world and preach you, O Lord Father. तू म्हणलेलं या जगामध्ये जा आणि तुझी सुवार्ता गाजवा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. The word which we have heard today, जे वचन आम्ही आज ऐकलेलं आहे प्रभू, your word said, तुझं वचन सांगतं you gave the vision to Paul. तू जसं पौलाला दे बाबा तुझं दृष्टांत देव केला. Go in this world. की या जगामध्ये जा. Preach, talk.
तुझा सुवार्थ आणि तुझ्याबद्दल सांग. No one will harm you. कोणी तुला काही बाधा करू No one शकणार will नाही. attack you. कोणी तुला काही करू Because शकणार I नाही. am the Lord with you. कारण मी तुझा देव तुझ्या बरोबर Hallelujah. Let us आहे. go, Lord Father. Let us bless us, O Lord Father. ओ प्रभू देव बाप्पा, आज आम्हाला आशीर्वादित कर दे बाप्पा. Let us also go in this word, O Lord Father. आम्ही त्या बोलाप्रमाणे And, O आज Lord Father, जगामध्ये preach जाऊ. you, O Lord. तुझं आणि तुझं वचन गौरवावं दे बाप्पा. As Philip, O Lord Father, in Samaria. ओ देव बाप्पा, जसं त्या समरणामध्ये राहणाऱ्या लोकांप्रमाणे, As Philip went into Samaria. जसा तो फिलिप होता समरयामध्ये दे बाप्पा. When he went out, O Lord, तो जेव्हा गेला दे बाप्पा and you blessed him आणि तू त्याला आशीर्वादित केलं दे to बाप्पा. remove all the evil spirit, तू त्या सर्व दे बाप्पा सैतानिक शक्ती दूर केली दे बाप्पा. to bless all the weakness. अशक्तांना दे बाप्पा आशीर्वादित करण्यासाठी. Bless us also, O Lord Father, now on as we go out, O Lord Father, in this week, O Lord. त्याचप्रमाणे तू मला आशीर्वादित कर दे बाप्पा. या आठवड्यामध्ये आम्ही दे बाप्पा तुझ्यासाठी दे बाप्पा आशीर्वादित असं असू As दे we take बाप्पा. this word in this word, O Lord Father, आम्ही या जगामध्ये राहत असतात दे बाप्पा आणि हे वचन आमच्या मध्ये राहत असतात दे बाप्पा. let us go and preach you, O Lord Jesus. आम्ही जावं आणि तुझं आणि तुझी सुवार्थ Because you करू. said, O Lord Father, in your word, कारण तू तुझ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे प्रभू, I have chosen you, मी तुम्हाला निवडलेलं आहे. not you, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलेलं आहे and I bless you, आणि मी तुम्हाला आशीर्वादित केलेलं and I आहे. am with you. मी तुमच्या बरोबर आहे. Do not be afraid. तुम्ही भिरू नका. Right now I bless you in the name of Jesus. आता या क्षणी येशूच्या नावामध्ये मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू दे बाप्पा. Thank you for this wonderful moment. धन्यवाद या सुंदर समयाबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद Thank you, देते बाप्पा. Jesus. I surrender for the time in your hand, O Lord. पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करू प्रभू. I pray this prayer in the holy, mighty and powerful name of Jesus. येशूच्या पवित्र गौरवशाली नावामध्ये आम्ही प्रार्थना केली म्हणून ऐकतो त्या. जोरामध्ये म्हणूया. आमेन. जोरामध्ये आमेन. बोललेला आहे. आमेन. डोळे बंद करूया. प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. सर्व गोष्टीबद्दल धन्यवाद. आज उद्याप्रमाणे प्रत्येकाची कान उघडणी केलेली आहे. तुझं वचन आम्हाला शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी आहे. तुझं वचन आमची सुधारणा करण्यासाठी आहे. तुझं वचन आम्हाला तुझ्यासारखं बनवण्यासाठी आहे. आम्ही तुझा प्रकाश त्या प्रकाशाने प्रकाशित होण्यासाठी आहे. आणि म्हणून बापा तुझं वचन आम्हाला शाईन करतं, प्रकाशित करतं, जसं तू प्रकाशित आहेस. धन्यवाद करतो माझ्या देवा. आज या मंडळीमध्ये तू कार्य करत आहेस. ही मंडळी संजीवित कर. ही मंडळी तुला उचलली जाणारी ही मंडळी तयार होऊ दे. थोडके लोक आहेत पण बापा आत्मिक लोक बनू दे. तुझ्या नियमाप्रमाणे चालणारी, तुझी शिस्त असणारी मंडळी बापा असू दे. बापा खरोखर हेच ते जीवन आहे. बाकी सर्व व्यर्थ आहे. हे जे ऐकणं आहे तेच आशीर्वादाचं आहे. बाकी सर्व ऐकणं व्यर्थ आहे. आणि म्हणून बापा आज जे ऐकलेलं आहे हे सर्व आशीर्वादाचं कारण आहे. त्यांच्या जीवनामध्ये बदल येऊ दे. जुने ते होऊन जाऊ दे आणि नवे ते होऊ दे. नवीन बनू दे. आणि बापा त्यांनी आध्यात्मिकरित्या तुझ्या उपयोगाचं बनून तुझी सेवा भक्ती करावी असं होऊ दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो. मान महिमा आदर तुला देतो बापा. आणि तुझा आशीर्वाद नेहमी घेत राहावेत. कंटिन्युअसपणे ते घेत राहावेत. कधीच गॅप करू नये. तर बापा नियमितपणा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावा अशीच प्रार्थना करतो. धन्यवाद सर्व गोष्टीबद्दल. आभार मानतो सर्व क्वारंटीन बद्दल, सर्व प्री बापा इन्स्ट्रुमेंट याबद्दल, सर्व प्री बापा, सर्व या ठिकाणी जमणारे जे सर्व लोक उपासक सर्वांबद्दल तुला धन्यवाद. लहान लेकरापासून थोरापर्यंत तुझ्या आशीर्वाद स्वीकारत ही प्रार्थना प्रभू येशूच्या गोड पवित्र सामर्थ्यवान नावाने करतो म्हणून तो आहे. जोरामध्ये प्रभूची प्रार्थना म्हणूया. जसे आम्ही आपल्या हृदयात सोडले तसे आणि आम्हाला स्पर्श नकोस तर आम्हाला सोडले. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण आणि संगती तुम्हा सर्व प्रियजनाबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो.
सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर तो बापा पुत्र आत्माचा बोलो यीशु मसीह की जल्दी आने वाले यीशु मसीह की बोलो यीशु मसीह की आमेन आमेन ब्लेसेड पीपल प्रेज द लॉर्ड. ऐका ऐका पुन्हा एकदा मला तुम्हाला रिमाइंड करायचं आहे की आपलं जे चर्च आहे आता लाईव्ह होणार आहे. प्लीज बी सीटेड. लाईव्ह होणार आहे आणि सर्वजण हे लाईव्ह टीव्ही वरती YouTube वरती पाहू शकता. तर एक लिंक येईल तुम्हाला ग्रुपमध्ये आपल्या मेसेजमध्ये व्हॉट्सअप वरती, त्याला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. आणि ह्याच्या आजचं जे आहे मेसेज वगैरे अभिषेकनी सांगितलेलं आहे की ते 7 वाजता लाईव्ह होऊन जाईल. तर सर्वांनी एनरोल करा आणि पहा. निश्चित आपल्याला स्वतःला एकेकाला सगळेजण दिसणार आहे. आय थिंक त्यांनी सगळीकडे फिरवलेला आहे. व्हिडिओ फिरवलेला तो अभिषेक खूप चांगल्या प्रकारे रेफर झालेला आहे. मस्त छान. आणि लक्षात घ्या तुम्हाला लिंक येईल ग्रुप वरती. आपल्या त्या ग्रुपवरती लिंक क्लिक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. येस दॅट इज मेन. तुम्ही सबस्क्राईब केलं तर मग शेकडो लोक पाहतील. आता एक मूव करत आहे तो. तर सर्वांनी प्रेज द लॉर्ड हालेलुया करा. म्हणजे आपण व्हिडिओ बघू शकतो. प्रेज द लॉर्ड. आवाज 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 हालेलुया 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 हालेलुया. Praise the Lord. Thank you Abhishek. God bless you. God bless you all. Yes. Yes. Amen. सभा संपलेली आहे. सर्वांनी एकमेकांना भेटून